नमस्कार, मी आरती आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते माझ्या गोड ताईंचं आणि माझ्या गोड मैत्रिणीचं. कशा आहात सगळ्या? आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर चला, तर इथं मी दुपारच्या वेळेत काय काय कामं करते ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे सर्व कपडे जे आहे ना, तर आता उन्हाळा खूप आहे, त्याच्यामुळं सकाळी 10 वाजता कपडे धुतले ना तर पटकन वाळून जातात. तर इथं कपडे वगैरे आहे ना बाहेरचे काढून आणलेले आहे आणि चला म्हणलं आता व्यवस्थित अशा घड्या वगैरे जे आहे ना ते घालून ठेवते. कारण मग काय होतं ना, आपण तशात ठेवून दिले की मग इतका गर्दा होऊन जातो ना, कपाटामध्ये काय बघायचंच काम नाही. त्याच्यामुळे इथं सर्व जे कपडे आहे ना, तर काल परवा दिवशी बाहेर वगैरे गेलतो तर कपडे पण इतके खूप सारे पडलेले होते, त्याच्यामुळे लवकरच धुवून टाकलेले आहे. आणि दारोईचे कपडे वगैरे जे आहे ना, फ्रॉक वगैरे ते सर्व मग चला म्हणलं धुवून चांगले स्वच्छ असे वाळून गेलेले आहेत. तर टॅवेलच्या वगैरे घड्या घालून घेतल्या सर्व. आणि इथं बघू शकता तुम्ही, काही वेळेस ना कधी कधी कपडे असेच ठेवण्यात येतात, तर कपाट एकदम अस्तव्यस्त झालेलं होतं. तर चला म्हणलं आता हे सर्व कपाट ना एकदा आवरून घ्यावं. तर इथं मी सर्व कपडे वगैरे जे आहे ना ते काढून घेतलेले आहे आणि मी इस्त्री पण करायची आहे कपड्याला. तर इथं सगळे कपाटावरचे कपडे वगैरे जे आहे ना ते सर्व काढून घेतलेले आहे. आणि यांचे कपडे जे आहे ना ते पण म्हणलं चला इस्त्रीला कोणते कोणते कपडे आहे ते काढून घ्यावं बाहेर, म्हणजे आपल्याला पण कळतं की कोणते कोणते कपडे इस्त्री करायचे आहेत. तर इथं सर्व जे आहे ना ते कपडे वगैरे जे आहे ना ते सर्व काढून घेतलेले आहे. आणि काल साडी वगैरे जे आहे ना ते टेबलवरती टाकलेली होती की तुम्ही बघितलंच, 5Kचं सेलिब्रेशन केलेलं होतं, तर त्याच्यावरतीच ही साडी वगैरे जे आहे ना ते अशी टेबलवरती टाकलेली होती. तर ती पण मग ठेवून दिली होती तशीच. संध्याकाळी खूप उशीर झाला तर मग चला म्हणलं व्यवस्थित अशी घडी वगैरे घालून ठेवून देते. तर इथं सर्व कपड्याचे आहे ना अस्तव्यस्त झालेले ते सर्व म्हणलं तर घडी वगैरे जे आहे ना ते सर्व चांगले असे व्यवस्थित घालून घ्यावं आणि नीटनाटकं व्यवस्थित असे कपाटामध्ये ठेवून द्यावं. तर इथं सर्व कपडे वगैरे जे आहे ना ते नीटनाटके व्यवस्थित असे ठेवून दिलेले आहे. आणि नंतर भांडे वगैरे राहिलेले होते घासायचे. तर आता मुलांना सुट्ट्या वगैरे आहे, तर दुपारचे भांडे वगैरे आहे, तर दुपारी स्वयंपाक थोडासा उशिराच होतो. तर मग भांडे वगैरे तसेच ठेवलेले होते, कारण दुसरे पण कामं होते, तर त्याच्यामुळं भांडे तसेच राहिलेले होते. तर चला म्हटलं माझं पण काम होईल आणि तुम्ही पण ते बघा. तर इथं सर्व भांडे वगैरे जे आहे ना ते सर्व खरकट वगैरे जे आहे ते सर्व काढून घेतलेलं आहे. आणि चला म्हटलं आता स्वच्छ अशी भांडी क्लीन करून घेते, सर्व घासून घेते. तर इथं थोडासा व्हिडिओ ना फास्ट केलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि मग त्याच्यामुळं थोडंसं फास्टच करते. तर इथं सर्व जे भांडे वगैरे आहे ना ते घासून घेतले आणि छान असे ठेवून दिलेले आहेत. तर इथं मी तुम्हाला दाखवत आहे ड्रेस. तर हा नवीन ड्रेस आहे, तर नवीन आणलेला आहे, तो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलाच असेल. तर खूप मोठा नव्हता म्हणून तसाच घातलेला होता. तर इथं मी ड्रेसची फिटिंग करणार आहे, तर तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे बघू शकता तुम्ही, मी ड्रेस तुम्ही म्हणता हे काय असं करते तर तसं नाही, की आपल्याला एकदम परफेक्ट अशी फिटिंग जर लागत असली ना तर नक्कीच असा उलटा ड्रेस घालायचा आणि परफेक्ट असं आपल्याला माप मिळतं. तर उलटा ड्रेस घालून घेतला होता आणि छान, आणि आपल्याला जितकी फिटिंग हवी आहे तितके खडू चॉकने आपल्या हे करून घ्यायचं, रेष ओढून घ्यायची, म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी मशीनवरती बसल्यावर फिटिंग योग्य प्रमाणात करता येते. तर बाहेर वगैरे दिलं की किती वेळेस जाणार ना त्यांच्याकडे, आणि आपल्याला जशी वाटेल तशी फिटिंग तर अजिबात मिळतच नाही बाहेर टाकल्यावर. तर आपण स्वतःच आपली फिटिंग वगैरे ड्रेसची जी आहे ना ती करत असते घरीच. तर इथं छान अशी म्हणलं चला आता मशीनवर चांगली अशी फिटिंग करून घ्यावा. तर इथं शिलाई वगैरे जे आहे ना ते चॉकने पहिले रेष वगैरे मारलेली होती ना, तिथूनच घेतलेलं आहे. तर बाह्या वगैरे जास्त नाही फिटिंग करायच्या, तर थोड्याफारच करायच्या आहे. तर पोटालाच थोडंसं म्हणजे लूज होतं, तर त्यामुळे इथं चाललेली आहे फिटिंग करणं. तर व्यवस्थित आणि छान, आणि आपल्याला जशी हवी तशी आपण घरच्या घरी योग्य प्रमाणात अशी फिटिंग करू शकतो. तर बघू शकता तुम्ही इथं छान अशी फिटिंग करत आहे. तर फिटिंग वगैरे चला करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर पोटाला वगैरे जे आहे ना ते शिलाई वगैरे मारून घेतलेले आहे. आणि कसं आपण बाहेरून जे कपडे वगैरे आणतो किंवा ते कसं एकाच शिलाईवरती राहतात किंवा कॉन्टर केलेले राहतात, तर त्याच्यामुळे मी त्यांना सर्व याला सगळीकडून अशा शिलाई मारून घेत आहे. तर कारण जेणेकरून मग ते फाटणार पण नाही आणि व्यवस्थित असं जास्त दिवस टिकेन.
तर त्यासाठी इथं बघू शकता तुम्ही भाईला वगैरे जे आहे ना ते सर्व शिलाई वगैरे मारून घेतल्या। तर या ड्रेसला ना एक एकच शिलाई होती आणि उन्हाळ्याचे कॉटनचे ड्रेस जरा बरे वाटतात। तर हे बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने छान अशी फिटिंग केलेली आहे। आपल्याला जशी हवी तशी आपण घरच्या घरी छान अशी मस्त फिटिंग करू शकतो। तर इथं आदित्यचं पण मध्ये चाललेलं होतं की मम्मा आता सुट्ट्या म्हणल्यावर काय बोलत होतो आम्ही। तर हे बघू शकता तुम्ही अशी फिटिंग झालेली आहे। नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी झाली। त्यानंतर म्हणलंच होतं मी तुम्हाला की मला कपडे वगैरे जे आहे ना ते इस्त्री करायचे आहेत। तर इथं मी त्यांचे कपडे वगैरे जे आहे ना ते इस्त्री करून ठेवते। मग काय होतं ना ऐन टायमाला मग इस्त्री करा का स्वयंपाक करावं काहीच सुचत नाही। सकाळचे कामं आपले राहतात चालूच राहतात त्याच्यामुळं। तर चला इथं त्यांचे कपडे वगैरे जे आहे ना ते सर्व इस्त्री करून ठेवते। तर खूप सारे कपडे असे जमा झालेले होते तर इस्त्री वगैरे केलेच नाही तर दुसरे वगैरे कामं राहतात। त्यामुळे काय आणि निवांत दुपारी वेळ भेटला की यूट्यूबसाठी वेळ द्यावा लागतो की एडिटिंग करणं आहे त्याच्यामुळे। तर घरातलं सर्व कामं वगैरे आवरल्यावर एडिटिंग वगैरे करते। तर इथं बघू शकता तुम्ही कपडे वगैरे जे आहे ना ते इस्त्री करून घेते। आणि ताईंनो प्लीज समजून घेत जा आणि व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि कसे वाटतात ते पण सांगत जा आणि कुठं चुकत असेल कुठं काय होत असेल तर ते पण सांगत जा। मला तुमचे कमेंट वगैरे वाचायला खूप आवडतात आणि छान वाटतात की तुम्ही छान छान अशा कमेंट करतात तेव्हा। तर नक्की कमेंट करत जा। तर इथं कपडे वगैरे जे आहे ना ते इस्त्री करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते। चला तर इथं कपडे वगैरे जे आहे ते इस्त्री करणं चालूच आहे आणि थोड्याशा चला म्हणलं गप्पा पण मारूया। तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये सांगत चला आणि मला पण खूप छान वाटतं आणि खूप छान असा उत्साह येतो की नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। तर खूप सारे व्हिडिओ म्हणजे टाकायला मी आता सुरुवात केलेली आहे। डेली मॉर्निंग रुटीनमध्येच खूप सारे व्हिडिओ जे आहे ना रोजचे टाकते आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूया उद्याच्या व्हिडिओ।